याला म्हणतात ना कॉलेजला सुट्टी मारून डायरेक्ट क्रिकेट टुर्नामेंटला। तर नमस्कार मंडळी, मी आहे सुशांत। आज आम्ही आमच्या अकोले तालुक्याच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला क्रिकेट खेळण्यासाठी गेलो होतो। ते कुठं तर क्रांतीवीर राघोजी बांगरे यांचं गाव देवगाव इथे। एवढ्या लांब क्रिकेट खेळायला आल्यानंतर आणि इथल्या ग्राउंडची अवस्था बघितल्यानंतर मला वाटत नव्हतं का एवढ्या टीमा पण इथे खेळायला येऊ शकते, कारण की ग्राउंड कमी आणि वावराचे बांध जास्त होते इथं। पण आमच्या अकोले तालुक्यामध्ये जेवढ्या अंडरम षटकारच्या टुर्नामेंट भरते ना तेवढ्यांचे ग्राउंड असेच राहते। इथे गेल्यानंतर आम्हाला पहिले आमचे शेजारगाव वाघापूरची टीम पण भेटली आणि आमच्यावाले टीमचे पण सगळे कार्यकर्ते तिथे हजर झाले होते। म्हणलं घ्या बरं पहिल्यांदा टॉस सोडून। आमच्यावाली पहिलीच मॅच लागली आणि त्यात पहिल्यांदा आम्हाला बॅटिंग आली। कॉलेजमध्ये ओव्हरआर्म खेळायची सवय लागेल, इकडे अंडरम आलो खेळता कुठे येते मला। पण आमच्या टीम कपर शेवटच्या नंबर पर्यंत बॅटिंग राहते, त्यामुळे आम्हाला बॅटिंगचं काही टेन्शन नाही राहत। नाही काही तर मॅच मध्ये मी एक षटकार आणि एक चौकार मारला भाऊ। आमच्या टीमची पहिलीच मॅच आणि तीच आम्ही हारलो। म्हटलं एवढा लांब आलोय आता री एंट्री करून डबल खेळायचं। तोपर्यंत म्हटलं याला ग्राउंड बिऊंड आखून ठेवा, आम्ही आलो तवर तक इकडे गाव बी हिंडून यांच्यावाला। इकडल्या भागात जास्त करून भातच पिकवला जाते, त्यामुळे इथं साळी उपणायचं काम चालू होतं। गावाचा फेरफटका मारल्यानंतर आम्ही निघालो परत ग्राउंडवरती। इथं आल्यानंतर आमच्या शेजारगाव वाघापूरची पण मॅच लागली होती। आमच्या मॅचला टाइम होता म्हणून आम्ही काही इथं सगळेजण मस्तपैकी बसून त्याला चेअर अप करीत होतो। याला मी मागापासून पाहतोय नुसती पिशी घेऊन हिंडतोय। त्याला म्हटलं काय रे पिशी, तर म्हणतो अरे सगळ्यांचे फोन सांभाळायला आणले मला यांनी कॉलेजला सुट्टी मारून। जशा जशा टीमा मॅच जिंकायच्या ना तशी एक एक टीम वर यायची आणि मग नंतर केली डायरेक्ट यांनी चिठ्ठी पद्धत, दोन दोन चिठ्ठ्या उचलायच्या आणि त्यांच्यात मॅच लावायच्या। शेवटपर्यंत मॅच खेळत गेलं की डायरेक्ट एक एका वरच्या मॅच खेळतोय भाऊ। मग ते का डाव्याच्या बाहेर जातं पार। मग काय आमच्या सारखी भोली भालीशी टीम तिथं हरती आणि घरी निघती।